आज माझं दुपारचं रुटीन कसं होतं हे आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मागच्याच व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं की मी आंबे गावावरून आणले आणि ते फोडून आणले होते आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून मी ते एक रात्रभर त्यांना असं भिजत ठेवलं होतं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यातले जे भिजलेले आहेत, ज्या अशा फोडी आहेत त्या सगळे मी वेगळे करून ताटामध्ये सुकायला ठेवल्या. ह्या जवळ मी एक रात्रभर सुकायला ठेवल्या होत्या. बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळं आतमध्येच मी सुकायला ठेवल्या होत्या. नंतर सुकायला ठेवल्यानंतर मुलीची आज फर्माईश होती की आई मला जे कपकेक असतात ते मला बनवायचे आहेत आणि माझ्या टिफिनला माझा फ्रेंड घेऊन येतो. तर मग ती इतकी खुश झाली आज मम्मा कपकेक बनवणार आहे म्हणून. आणि मग ते कसे बनवायचे मी बघणार, मी सगळं करणार आणि अशी येऊन बसली. तिचं प्रत्येक कामामध्ये माझ्या हे असतं, म्हणजे असं लक्ष असतं. प्रत्येक कामामध्ये ती येऊन बसते. तिला टी व्ही वगैरे मोबाईल वगैरे मी लावून देत नाही आणि तिला आता बऱ्यापैकी समजत आले की आई मला टी व्ही काय मोबाईल लावून देत नाही, त्याच्यामुळे आपण इथं बसलेलंच बरं आणि आपापलं खेळलेलंच बरं. ह्या गोष्टीची आता तिला भरपूर कल्पना आहे, पण ती परमिशन घेते लावताना. आणि मग अशा पद्धतीने मी काय केलं, त्याच्यामध्ये गूळ पावडर टाकली आणि 2 ते 3 चमचे तूप टाकलं आणि दूध टाकलं. ते सगळं छान मिक्स करून घेतलं. हे सगळं मी अंदाजानुसार घेतलं होतं, कारण की मी बघितली होती रेसिपी. मी काही असं याचं प्रॉपर माप वगैरे घेतलं नाही, अंदाजानुसार सगळं घेतलं. आता व्हॅनिला रिसिस्ट वगैरे असं काहीतरी टाकतात, ते मला नाही आवडत. मी कोको पावडर आणलेली आहे त्याच्यासाठी, त्याच्यामुळे मी कोको पावडर याच्यामध्ये मिक्स केली आणि छान याच्यामध्ये मिक्स झाली होती. आणि असं छान मिक्स केल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी एकदम थोडासा असा बेकिंग पावडर असते, म्हणजे जी बेकिंग पावडर येते ती एकदम थोडीशी चिमूटभर टाकली आणि ती टाकल्यानंतर इनो असतो आपला, तो इनो ॲड केला होता आणि एकदम थोडंसं त्याच्यामध्ये दूध टाकून त्याला थोडंसं ॲक्टिवेट केलं आणि मग असं छान मिक्स केलं. छान मिक्स झालं होतं. आता मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मैदा वगैरे नाही घेतलेले, गव्हाचेच करायचे होते आणि त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे, साखर पण नाही टाकलेली, असे हेल्दी आहे. आणि मग मी असा हा ॲप्पे पॅन तव्यावरती गरम करायला ठेवला आणि तो गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे थोडे करून हे टाकले. आता हा ॲप्पे पॅन मी कमी याच्यावरती लावला होता, म्हणजे खूप कमी याच्यावर लावला होता गॅसवरती. तो ॲक्च्युली मला असं वाटलं नंतर आपण तो पूर्ण तव्यावर न ठेवता आपण डायरेक्ट गॅसवर ठेवायला लागत होतं, कारण की मी जे हे आप्पे याच्यामध्ये जे टाकले ना, हे चांगले एवढे झाले नव्हते, म्हणजे असे फ्लपी झाले नव्हते, पण टेस्टला चांगले लागत होते, वरती फुगलेले नव्हते. पण एक मी बॅटरवर राहिलं होतं म्हणून एका वाटीमध्ये ठेवलं आणि ते पाणी उकळून त्याच्यावरती ते वाटीमध्ये ठेवलं होतं. तो केक छान झाला होता, म्हणजे तो जो कपकेक आहे ना, तो एकदम मस्त झाला होता, एकदम भारी फुलून वरती आला होता. आणि हा बघून तिला एवढा आनंद झाला ना. आणि असाच आणला होता आई, रियांशनी असाच आणला होता, माझ्या फ्रेंडने असाच आणला होता, हा मला स्कूलला घेऊन जायचा आहे, असं बोलत बोलत म्हणजे तिला खूप आनंद झाला तो फुगलेला बघून. आणि नंतर मग मी दुसरा झाला आहे की नाही ते बघितलं, त्याच्यावरती मी छान असं हे ठेवलं, तर एकदम पॅक करून ठेवलं, तर काही हवा नको जायला म्हणून. हे छान झाले होते, एवढे नाही की असं नाही झाले नव्हते, पण एकदम मस्त पण झाले होते, फक्त जास्त फुगले नव्हते. पण आतून त्याला छान जाळी वगैरे छान आली होती. मी कमी टाकले होते की मी काय म्हणून काही सांगता येत नाही, पण छान झाले होते. हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता, मी पहिल्यांदा हे बनवले होते. आजकाल काय झालं आहे, दुपारच्या टायमिंगला मी अशा रेसिपी बनवतो जे तिला आवडतात. ते पाऊस असल्यामुळे बाहेर जाता येत नाही, माझं रेकॉर्डिंग असतं बऱ्यापैकी, ते रेकॉर्डिंग झाल्यानंतर आणि वाचन वगैरे करते मी. आणि तिचाही अभ्यास पटकत होतं, कारण की ही 4 वर्षाची मुलं आहेत ना, जास्त वेळ अभ्यासाला बसत नाही. मग काहीतरी बनवायचं आणि बाहेर खायचं म्हटलं 8 दिवसातून 10 दिवसातून बाहेर खायची इच्छा होतेच. आणि जर असं काही घरी बनवलं तर बाहेर खायची काही इच्छा नाही होत. आणि तिला केक तर फार आवडतो, खूप आवडतो केक, आणि तिला हा पण बनवलेला खूप आवडला. आपल्या बाळांना घरचा केक असा नक्की बनवून खायला घाला. खूप सोपा आहे, एवढा काही अवघड नाही आहे. मला असं वाटलं खूप अवघड असेल, पण एकदम सोपा आहे. आणि मग त्याच्यानंतर तिचं प्रॉमिस होतं की आज माझ्याबरोबर तू गेम खेळायचा. आणि मग आम्ही आज मस्त छान एक गेम हे पण गेम मी ऑनलाईनच बघितलेले, ते आम्ही ट्राय करत असतो. आता इथं चाललं होतं स्टोन पेपर सीझर. दिवसभर बाळाला सांभाळायचं म्हटल्यावरती आईला पण मुलासारखंच राहावं लागतं, कारण की आत्ताचं जनरेशन आहे. आपण जसं मैदानावरती बाहेर खेळायचो, कुठेही जायचो, आपली आई कामाला जायची, शेतात जायची आणि मस्त गावाकडे काही नसायचं एवढं. आणि इथं मुलांना म्हणजे टाईम देणं म्हणजे दिवसभर ड्युटी आहे, कारण की पूर्ण त्यांच्या वेळ कारण की स्कूलवरून आल्यानंतर पूर्ण ते वेळ आपल्याबरोबर असतात, आपण कुठे त्यांना पाठवू शकत नाही. मग मी असे बऱ्यापैकी गेम तिच्यासाठी शोधलेत आणि मग थोड्या वेळ गेम जरी शोधला ना, तरी पण मग ती
थोड्या वेळ जरी तिच्याबरोबर गेम म्हणजे खेळलं ना तरी पण मग ती शांत राहते बुवा, आज खेळली आई, आज काय नाही, थोडीशी थकते आणि थोडंसं माइंड तिचं शांत राहतं. मग ती दुसऱ्या गोष्टी तरी करते. नाहीतर मग टी व्ही खूपच बोर झालं ना तर मग टी व्ही आणि मोबाईल तिला लावूनच घ्यावा लागतो, म्हणजे लावूनच द्यावा लागतो असं असतं तिचं. त्याच्यामुळे मग मी हे गेम तिच्यासारखे शोधलेत. हे छान आहे, हे मी लहानपणी आपण खूप खेळायचो. असे एक लाईन करायची, ड्रॉ करायची, क्रॉस नाही करायची, असा छान गेम मी तिच्याबरोबर खेळले. 11 तर 12 आणि कुठे 13 इथे मी कुठेच टच नाही करून देणार. त्या नंबरवर टच करेन ना मी, त्याच नंबरवर आउट होईल. 40 15 मी शोधते. 15 16 आता 17 18 ही नदी आणि इथून आणि मग गेम खेळून झाल्यानंतर थोडंसं ट्युशन वगैरे तिकडून आल्यानंतर आम्ही इव्हिनिंगला थोडंसं बाहेर गेलो खेळायला. पाऊस उघडलेला होता, त्याच्यामुळे मुलांचा जर आवाज आला तर ती राहतच नाही असं राहतं. आणि त्या मोठ्या मुलांमध्ये सुद्धा मुलांसारखे त्यांच्यासारखे गेम खेळत होती, इतके म्हणजे फूटचे नेम वगैरे असे गेम खेळत होती. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.